केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणीची काही टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा प्रकार घडलेला होता। यातील आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचं समोर आलंय। एक आरोपी तर भाजपचा माजी नगरसेवक असून तो सध्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहे। त्याचमुळे महाराष्ट्रातील राजकारणाला गुंडगिरीची लागण झाली आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। बघूयात। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय। या 7 आरोपींपैकी 4 जणांना अटक केली आहे, तर तिघांचा सध्या शोध सुरू आहे। मात्र हे आरोपी कोणत्या पक्षाचे आहेत यावरून आता वाद पेटलाय। मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांसोबतचे आरोपींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत। तर आता याच आरोपींचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांच्या सोबतचे फोटो सुद्धा समोर आले। रक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली हे फार मोठं आहे, नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही। पण या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडगिरी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे, या सर्व गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे। छेडखानी करणे किंवा ते या संदर्भामध्ये झालेल्या प्रकाराची निषेध नोंदवला पाहिजे आणि त्यांनी आज गुन्हा दाखल केला आहे। त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनाही माननीय मुख्यमंत्री महोदयांना सूचना दिलेली आहे। तात्काळ अटक करा, कठोर कारवाई करा आणि आम्ही मागणी करतो की फास्टॅगवर चालून त्याच्यावर खऱ्या अर्थाने दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे। जे असतील दोषी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। तो कार्यकर्ता कोण आहे हा महत्त्वाचा नाही, कोणत्या पक्षाचा हा महत्त्वाचा नाही। डायव्हर्ट विषय करण्यापेक्षा त्यांनी जर छेडखानी केली असेल तर त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे। मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेवेळी काही टवाळखोरांनी मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली। या छेडछाड प्रकरणातील आरोपी पियुष मोरेला जाब विचारतानाची मंत्री रक्षा खडसे यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। कुठे पियुष? हा ताई, चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही त्याचा सपोर्ट करतात रे। थोडं ते लाज वाटतात का तुम्हाला? व्हिडिओ वगैरे नाही काढला ताई, त्यांनी व्हिडिओ काढला डाऊटफुल असेल तर पोलीस ऐक, तू जरा सपोर्ट वगैरे नाही केला ताई आम्ही। हा बोला, तू ऐक जरा, जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे। बहिणीसारखी नाही, बहीणच आहे, पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला। तू ऐकतो का जरा? हा, तिथे त्या थोबड्यात लावली पाहिजे ना 2-3। नाही बरोबर आहे, पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई, असं त्यांनी सांगितलं। त्याने तसं केलं नाही, ठीक आहे, डाऊटफुल झालं, तिथं कुठं कोण काय बोललं ताई त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट कसं काय करतो का तिथे जाऊन बसला तो? 2 वेळा तसं झालं ना। बरोबर। हा मग नाही, पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिसाला। आली ना धिंगाणा करून ठेवल, बरं हे लक्षात ठेवा। बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण हो ताई बरोबर आहे, ती तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे, त्याच्याबद्दल काही विषय नाही। थोबड्यात लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही? नाही, आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो, तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाक त्याच्यावर, एवढंच बोलला ताई। केलं तर काय बिघडलं? ती माझी मुलगी होती, तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे। हा मग आमची काय एकच आहे ताई, त्याच्याबद्दल काही विषयच नाही। तुम्हाला काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते। नाही आम्ही असं काही त्याला तिथे बसलेले म्हणजे तिथूनच गेले ताई, आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात ताई। काय रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी शुक्रवारी 28 फेब्रुवारीला स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती। मात्र 2 दिवसानंतरही कुणावर कारवाई न झाल्यानं खुद्द केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली। पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर संबंधित टवाळखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र जिथं केंद्रीय मंत्र्याची लेक सुरक्षित नाही, तिथं सर्वसामान्यांच्या लेकी बाळींचे काय असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित होतोय। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांना सवय काय की सगळ्या गोष्टीत ते राजकारण बघतात। एका लहान मुलींची छेड काही लोकांनी तिथं काढली, त्याच्यामध्ये पक्ष बघण्याचं कारण काय? आमचं हेच मत आहे की केंद्रीय मंत्र्यांची मुलगी जर सुखरूप नसेल तर सामान्य लोकांचं त्या ठिकाणी काय होणार आहे? त्यामुळे याच्या बाबतीत कुठेतरी लक्ष देण्याची जरूरत आहे, कारवाई करण्याची जरूरत आहे। एक काल रक्षा खडसे ताई बोलत असताना त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की जर मंत्र्याचीच मुलगी सुखरूप नसेल या महाराष्ट्रामध्ये तर बाकीच्यांनी काय करायचं? मुक्ताईनगरच्या प्रकरणामध्ये रक्षाताई खडसे यांच्या मुलीच्या छेडखानीबद्दल
जे प्रकरण झालं ते अतिशय गंभीर आहे आणि दुर्दैवी आहे आणि खऱ्या अर्थाने यामध्ये सगळ्यांनी त्याची निंदा केलेली आहे. यामध्ये कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असू द्या, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. बिलकुल त्याला पाठीशी घालता कामा नये. जी घटना केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या कन्येच्या बाबतीत जी काही घटना झाली, ज्या पद्धतीनं छेडखानीच्या त्यानिमित्तानं प्रयत्न त्यानिमित्तानं झाला, आता केंद्राचे मंत्री आहेत, तर केंद्राच्या मंत्र्यांच्या परिवारच सुरक्षित नाही, तर महाराष्ट्रात सामान्य जनतेचं काय होणार याचा प्रश्न फार मोठा त्यानिमित्तानं जनतेला पडलेला आहे. महाराष्ट्र राज्य हे कायदा शून्यतेकडे चाललंय का? हा अतिशय दुःखदायक आणि दुर्दैवी प्रसंग आहे. खरं तर रक्षाताईचं नावच रक्षा या शब्दात आहे. मला वाटतं की मी काल त्यांचा या संदर्भातला इंटरव्ह्यू बघत होतो, मलाही दुःख झालं आणि याच्या संदर्भातल्या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत. या अधिवेशनामध्ये हा विषय मांडणं गरजेचं मला वाटतंय. छेडछाड प्रकरणातील आरोपींचे खडसे कुटुंबीय आणि शिवसेना आमदारांसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. परिणामी याच जोरावर त्यांची गुंडागर्दी सुरू होती का याचा तपास होणं आवश्यक आहे. त्यामुळे आता आरोपी कोणत्या पक्षाचे आहेत यावर वाद न घालता त्यांच्या नांग्यात ठेचाव्यात हीच अपेक्षा. सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव.